वाढदिवसाचं केक कटिंग आपण करून घेणार आहोत. तत्पूर्वी आदरणीय सन्माननीय गुरुतुल्य आपण सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या परिवाराच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्या शुभेच्छा, आपलं सहकार्य, आपले आशीर्वाद आमच्या सोबत आहेतच. ते असेच वाढत राहो, वृद्धिंगत हो हीच अपेक्षा. मी थोडा मागे बस बस केकचे फोटो पाहिजे होते. आता काय माहिती आता काढून काढून या पटकन. आता कधी जाणार, आता कधी जाणार व्हिडिओ तोडा. वाढदिवसाच्या सोहळ्यात झाला सर्वांना हर्ष. वाढदिवसाच्या सोहळ्यात झाला सर्वांना हर्ष, झाला सर्वांना हर्ष. लाभ आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभ आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभो आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभो आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. वाढदिवसाच्या सोहळ्यात झाला सर्वांना हर्ष. वाढदिवसाच्या सोहळ्यात झाला सर्वांना हर्ष. लाभ आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभ आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभो आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभो आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभ आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभ आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभो आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभो आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. गोरगरिबाच्यासाठी रात्र दिन हा झटला.
आयुष्य महेंद्र शेटला जगो हजारो वर्ष त्यांनी रोखला त्याने पहा महासंघर्ष आयुष्य महेंद्र शेटला जगो हजारो वर्ष लाभो आयुष्य महेंद्र शेटला जगो हजारो वर्ष लाभो आयुष्य महेंद्र शेटला जगो हजारो वर्ष लाभो आयुष्य महेंद्र शेटला जगो हजारो वर्ष वाढदिवसाच्या सोहळ्यात झाला सर्वांना हर्ष वाढदिवसाच्या सोहळ्यात लाभो आयुष्य महेंद्र शेटला जगो हजारो वर्ष 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 समस्त मान्यवर पाहुण्यांना मी विनंती करतो या यजमान परिवाराच्या वतीनं संस्कृतीय भोजन सुरू करण्यात आलेलं आहे. कॅटरर्स ओपन होत आहेत. आपण सर्वांनी या भोजनाचा देखील आस्वाद घ्यायचा आहे. या दरम्यान आपण
बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, ओहो हैप्पी बर्थडे टू यू, आहा हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू। त्यास परतून बंधुवा संग साधू भाड्यान
बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लो मैं किसका, क्या मिसाल दो मैं तेरी नाम लो मैं किसका। नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Sunita. Happy birthday to you. औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता, औरों की तरह कुछ मैं भी तोहफा आज लाता। मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता, जिन्हें कहा उसे क्या है फूलों की जरूरत, जो बाहर खुद कहलाए, हर गली का दिल धड़काए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Sunita. Happy birthday to you. फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा, तारों ने गगन से तुझको ये पयाम भेजा। दुआ है ये खुदा करे ऐ शौक तुझको। गेला हरी कुण्या गावा, गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा गावा,
पेन तालुका काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय श्री अशोकजी मोकल साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. कृपया थोडासा पुढाकार द्यावा, कारण आपण पुरुष मंडळीने फार गर्दी एका बाजूला केलेली आहे. आज या सोहळ्यामध्ये आपण पाहतोय इतकी गर्दी आहे की कुणाचं नाव घ्यावं हा देखील प्रश्नच आता मनामध्ये राहिला आहे. साहेबांवर अफाट प्रेम करणारी माणसं जर इतकीच विधानसभेच्या काळामध्ये जर प्रेम त्यांना जर प्राप्त झालं ना, तर 190 विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकायला फार काय वेळ लागणार नाही. हे त्रिकाळ सत्य आहे. आज जी गर्दी या ठिकाणी आहे तीच गर्दी फक्त विधानसभेच्या वेळेस असणं फार गरजेचं आहे. ही गडबड आत्ताच्या घडीला रायगडमध्ये एकमेव अशी नेते आहेत ज्या बऱ्याच CFS मध्ये कामगारांना भरीव वेतन देत आहेत आणि म्हणून त्यांचं एकदा जोरदार टाळ्याने या ठिकाणी कौतुक होणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, ऐकूया परत एकदा सुंदर असं गीत आपल्या समोर सादर होतोय. कमी उदाहरणं देता येतील, फार कमी नावं सांगता येतील. त्यातील एक आदरानं आणि स्वाभिमानानं घ्यावंसं वाटणारं नाव अर्थात स्वरसम्राट प्रल्हाद दादा. म्हणजे प्रल्हाद दादा आज आपल्याला नाहीत असं कुणालाही आपण सांगू शकत नाही, बोलू शकत नाही, कारण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभरात एकदा तरी प्रल्हाद मनातल्या मनात नाचू नका.
मी त्यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये जावं. सन्माननीय आदरणीय श्री परेशदादा ठाकूर साहेब, आदरणीय श्री रामशेठ ठाकूर साहेब त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून राजकीय प्रवास ज्यांचा सुरू आहे असे सन्माननीय परेशदादा ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मनस्वी स्वागत करत आहोत. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या आवडत्या आपल्या लाडक्या कार्यक्रमाकडे अर्थात प्रस्तुत स्वर प्रल्हाद आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पाहतोय की आदरणीय सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब यांना शुभेच्छा. दादांची राजकीय कारकीर्द आपण सर्वांना ठाऊक आहेत. दादांना निरोगी आयुष्य आणि उज्ज्वल भविष्य लाभावं यासाठी आम्हा कलाकारांच्या वतीनं देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचाल मालकीन सगळे एकटीच आहे नावावर तिचेच आहे. तुझ सुख करता तुझ दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो मला बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता. पहा झाले पुरे एक वर्ष खूप वर्षानं एकदा वर्ष गोड अन्नाचा गोड स्पर्श यावा जाऊन या पारा वर्ष पुऱ्या वर्षात साऱ्या दुःखाची पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी निघाला बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो मला बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी आली कशी पाहत वेळ तसा करताचा बसावा मेळ फुल फुटाने खोबरं केळ साऱ्या प्रसादाची केली वेळ करू भक्षण आणि रक्षण करू भक्षण आणि रक्षण तुझ पिता तुझ माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माझा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता. नाव काढून तांदुळाचे केली मोदक लाल गव्हाचे हाल ओळख साऱ्याचे सेवा घालून गोड मानून सेवा घालून गोड मानून द्यावा आशीर्वाद आता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तुम्हाला बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता. तुझ सुख करता तुझ दुःख हरता तुझ सुख करता तुझ दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे. कारण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या समोर सादर होत आहेत स्वरसम्राट स्वराधीश स्वरांचे बादशाह प्रल्हाद दादा शिंदे यांनी अजरामर इथं आपल्या समोर सादर होते चंद्रकांत प्रल्हाद शिंदे प्रस्तुत स्वर प्रल्हादाचे. इकडे बघा इकडे बघा इकडे बघा
इकडे बघा डाण्याभाग म्हणून संबोधलं जातं. कामगारांचं बुलंद नेतृत्व म्हणून ज्याची ओळख अशा सन्माननीय आदरणीय श्री महेंद्र शेठ घरत साहेबांचा आजचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. अगदीच उरणच्या टोकापासून रायगडच्या टोकापर्यंत विस्तारलेल्या भूभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ते आज या शिलघर गावामध्ये केवळ आपल्या साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आलेले आहेत. असंख्य कार्यकर्ते निर्माण करण्याची जी फौज त्यांच्या पाठीमागे उभ्या आहे. आपल्या कल्पक बुद्धीतून आणि अभ्यासू मनोवृत्तीतून अशा एका थोर व्यक्तीचा वाढदिवस आणि आज खास तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीचा आहेर त्यांना या ठिकाणी लाभत आहे. आलेले सर्व कामगार वर्ग, सर्व तालुकानिहाय पदाधिकारी आणि रायगड जिल्ह्याचे पदाधिकारी असतील अशा सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि विनंती या ठिकाणी करत आहोत. अगदीच महाराष्ट्राच्या लोकसंगीतातील, लोकपरंपरेतील लोकगीतांचा आपण नजराणा या ठिकाणी अनुभवत आहोत आणि तो पहाडी आवाज शिंदेशाही बाणा आवडत असेल तर सर्व कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या निश्चितपणे आपण आपली घेऊया आणि परत एकदा आपण कार्यक्रम गीता देवा कोई समाधान नाम तुझे तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान नाम तुझे गीता देवा कोई समाधान नाम तुझे गीता देवा कोई समाधान सूत्रधार तू विश्वाचा तुझे गुण प्यारा काल गते जेते फिरशी चक्र ते महारा मिळे मोक्ष तुझ्या मिळे मोक्ष तुझ्या दर्शनाची दत्त म्हणे ऐकानाथा हाक बाबरा बुद्धी देवा तुझा भक्त सांग माझे कान नाम तुझे गीता देवा कोई समाधान नाम तुझे गीता देवा कोई समाधान. शुभेच्छा या ठिकाणी थांबविल्या जातील. कृपया सर्वांना विनंती आहे मंचकावर कोणीही येऊ नका. 5 मिनिटं पत्रकार बंधू या ठिकाणी आपली मुलाखत सन्माननीय आदरणीय श्री महेंद्र शेठ घरत साहेब यांची या ठिकाणी घेतली जाणार आहे. तेव्हा कृपया मंचकावर कोणीही येऊ नका ही विनंती राहील. इकडे लक्ष द्या.
आत्म्याचं थेट परमात्म्याशी मिलन अर्थात स्वरसम्राट प्रल्हाददादा शिंदे यांचा मखमली आवाज, त्यांचा पहाडी आवाज, ज्या आवाजानं संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला वेळ लागला, ज्या आवाजाची दखल देशाबाहेर सुद्धा घेतली गेली, ज्या आवाजाचा शोध घेण्यासाठी देशाच्या बाहेरून लोक आली, असा आवाज अर्थात प्रल्हाददादा शिंदे. सन्माननीय आदरणीय श्री लंकेश ठाकूर तथा बेंडकल गावाची काँग्रेसची कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील कार्यक्रम होत असतो, त्या कार्यक्रमाला नियोजित करण्यासाठी त्यांचे कट्टर समर्थक म्हणून आज आपण मंचकाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पिवळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये त्यांचे पदाधिकारी आणि त्यांचे चाहते पाहतोय. त्यांचं देखील विशेष कौतुक आणि त्यांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी केला जातोय. मी उपस्थितांना विनंती करतोय की एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं विशेष सन्मान करूया. चाफ्याचा सुगंध या दालनामध्ये गरवळू लागला आणि स्नेहाचा, प्रेमाचा, आदराचा भाव आपल्या मनामध्ये फुलू लागला. हा सुगंध इच्छा व्यक्त करतोय आणि खास संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये केलेला आहे. आणि अशा कार्यकर्त्यांच्या वतीनं, त्यांच्या चाहत्यांच्या वतीनं हा विशेष सन्मान एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना सन्मानित करूया. आपणास प्रदीर्घ आयुष्य लागो आणि आपल्या वतीनं जे करता येईल समाजासाठी त्या गोष्टी निश्चितपणे आपण कराव्यात. आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्वच्या सर्व गोष्टी आपण पूर्ण कराव्यात या सदिच्छा आणि इच्छा या ठिकाणी व्यक्त करत आहोत. आणि न राहूनही राहिलेलं ज्यानं या उल्वे नोड मध्ये आणलं ते अर्थातच महेंद्र शेठ घरत साहेब आणि ज्यानं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं नेतृत्व बरोबर आहे का?
हुरकून टाकली शादी मग भले ते लागून झाली माझी हुरकून टाकली शादी काही सांगू मेरी बर्बादी गे मेरे अमीर दीदी काही सांगू मेरी बर्बादी गे मेरे अमीर दीदी स्वागत आणि आभार या ठिकाणी व्यक्त करत आहोत. उशिरा आलेल्या पाहुण्यांसाठी खास विनंती करतो की आपण सस्नीय भोजन अवश्य करून घ्यायचं आहे. आपल्या सर्वांचं आलेलं आहे. खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीताची फरमाईश आलेली आहे. त्याच्यानंतर मग तुमच्या बाजूने सारा महाराष्ट्र हलवून गेला. मूठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. त्यांनी जाळले हो घरदार मोठे मोठे सरदार. त्यांनी जाळले हो घरदार मोठे मोठे सरदार. त्यांनी जाळले हो घरदार मोठे मोठे घरदार. जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची दुखी संसाराची सोडून गाठ. साहेबांनी फरमाईश केलेली आहे. दुखी संसार गाठ, दुखी संसाराची सोडून गाठ. पाऊले
थोडक्यात गीत लिहिलेलं आहे. वाढदिवसाच्या सोहळ्यात झाला सर्वांना हर्ष. वाढदिवसाच्या सोहळ्यात झाला सर्वांना हर्ष. झाला सर्वांना हर्ष. लाभ आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभ आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभो आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभो आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. वाढदिवसाच्या सोहळ्यात झाला सर्वांना हर्ष. वाढदिवसाच्या सोहळ्यात झाला सर्वांना हर्ष. लाभ आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभ आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभो आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभो आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. काँग्रेस पक्षाचा नेता महान रायगड जिल्ह्याची त्यांची वाण निशाण. काँग्रेस पक्षाचा आहे नेता महान रायगड जिल्ह्याचा त्यांची वाण निशाण आहे. काँग्रेस पक्षाला वाटे त्यांचा आदर्श. आज काँग्रेस पक्षाला वाटे त्यांचा आदर्श. लाभ आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभ आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभो आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभो आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. गोरगरिबांच्यासाठी रात्रदिन हा झटला. अत्याचारासाठी पुढं जाऊन लढला. गोरगरिबांच्यासाठी रात्रदिन हा झटला. अत्याचारासाठी पुढं जाऊन लढला. आज जनतेला वाटे आज त्यांचा उत्कर्ष. आज जनतेला वाटे बघा पहा उत्कर्ष. लाभ आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभ आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभो आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभो आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. वाढदिवसाच्या सोहळ्यात झाला सर्वांना हर्ष. वाढदिवसाच्या सोहळ्यात झाला सर्वांना हर्ष. लाभ आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभ आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभो आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभो आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. कामगारांसाठी रात्रदिन हा लढला. कामगारांसाठी रात्रदिन हा लढला. कामगारांसाठी रात्रदिन हा लढला. कामगारांसाठी रात्रदिन हा लढला. पनवेल शहराचा पहा उज्ज्वल ठरला. अहो पनवेल शहराचा उज्ज्वल ठरला. आज घरोघरी वाटे बघा महासंघर्ष. त्यांनी रोखला हो त्याने पहा महासंघर्ष. लाभ आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष. लाभ आयुष्य महेंद्र शेठला जगो हजारो वर्ष.
आयुष्य महेंद्र शेटला जगो हजारो वर्ष रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि माझ्याकडून नाव दुसऱ्यांदा अनाऊन्स झालेलं आहे याची आपण दखल घ्यायची आहे. मी गीत गाणार आहे त्यावेळी आता 6वीला होतो. वडिलांचा कुर्ता पकडून स्टुडिओमध्ये उभा होतो आणि आनंद मिलिंद कोरसला होते. ते काय वडिलांसोबत राहून कवलीच्या सामन्यामध्ये राहून ते गाणी फटाफट लिहायची सवय आलेली. हा तेव्हा नेता हा दमदार साऱ्यांचा सरदार कार्य करण्याचं लय खंबीर कार्य करण्याचं लय खंबीर. या पनवेल या उरण या पनवेल शहरात महेंद्र शेठ साऱ्यात एक नंबर. या पनवेल शहरात पनवेल साऱ्यात एक नंबर. या पनवेल शहरात महेंद्र शेठ साऱ्यात एक नंबर. या पनवेल शहरात महेंद्र शेठ साऱ्यात एक नंबर. नेता हा दमदार साऱ्यांचा सरदार. नेता हा दमदार साऱ्यांचा सरदार कार्य करण्याचं लय खंबीर. आमचे रवी पाटील साहेब या ठिकाणी आलेले धन्यवाद साहेब. त्यांचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी. सगळे माझ्या वडिलांचे चहाचे मंडळ या ठिकाणी आयोजित झालेलं आहे. नेता हा दमदार साऱ्यांचा सरदार. नेता हा दमदार साऱ्यांचा सरदार कार्य करण्याचं लय खंबीर कार्य करण्याचं लय खंबीर. या पनवेल शहरात या पनवेल शहरात महेंद्र शेठ साऱ्यात एक नंबर. या पूर्ण रायगड जिल्ह्यात हे साऱ्यात एक नंबर. या पनवेल शहरात महेंद्र शेठ साऱ्यात एक नंबर. या पनवेल शहरात महेंद्र शेठ साऱ्यात एक नंबर. एक नंबर 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 एक नंबर.
शेठ साहेब एक नंबर आमच्या पनवेल शहराचा महेंद्र शेठ साहेब एक नंबर ढाल फाडून वार करते त्याला तलवार म्हणतात ढाल फाडून वार करते त्याला तलवार म्हणतात रायगड जिल्ह्यामध्ये फक्त एकच वाघ आहे त्याला महेंद्र शेठ म्हणतात काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन आला रंगमैदानी वाटा करून पुढं निघाला काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन आला रंगमैदानी वाटा करून पुढं निघाला आता हा दिलदार मागण सरणार आता हा दिलदार मागण सरणार नाही घेतली कधी माघार नाही घेतली कधी माघार लाकडात लाकूड साप पाहिजे डोंबाऱ्याच्या खेळात एक विषारी नाग पाहिजे लाकडात लाकूड साप पाहिजे डोंबाऱ्याच्या खेळात एक विषारी नाग पाहिजे आणि या लांडग्याचे कंबरडे मोडण्यासाठी महेंद्र शेठ सारखा एक शिकारी वाघ पाहिजे काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन आला रंगमैदानी वाटा करून पुढं निघाला काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन आला रंगमैदानी वाटा करून पुढं निघाला आता हा दिलदार मागण सरणार आता हा दिलदार मागण सरणार नाही घेतली कधी माघार नाही घेतली कधी माघार आख्या उरण भागात महेंद्र शेठ साऱ्यात एक नंबर आख्या उरण भागात महेंद्र शेठ साऱ्यात एक नंबर भागात महेंद्र शेठ साऱ्यात एक नंबर आमच्या भागात महेंद्र शेठ साऱ्यात एक नंबर नेता हा दमदार नेता या सरदार नेता हा दमदार साऱ्यांचा सरदार काही करण्याचं नाही खंबीर काही करण्याचं नाही खंबीर आख्या उरण विभागात महेंद्र शेठ साऱ्यात एक नंबर आख्या उरण विभागात महेंद्र शेठ साऱ्यात एक नंबर महेंद्र शेठ साऱ्यात एक नंबर आमच्या भागात महेंद्र शेठ साऱ्यात एक नंबर आमच्या भागात महेंद्र शेठ साऱ्यात एक नंबर आमच्या भागात महेंद्र शेठ साऱ्यात एक नंबर परंपरा ही कैक वर्षाची गौरवशाली महाराष्ट्राची मंगळवीर भूमी संतांची मंगळवीर भूमी संतांची मंगळवेळ भूमी संतांची मंगळवेळ भूमी संतांची इथले भक्त दामाची पंत थोर संतात गणले ते संत गुमास्त होते बादशाहाचे आवडते भक्त पांडुरंगाचे एकदा पडला मोठा दुष्काळ कडधान्याची झाली नावाळ गोरगरिबांचे पाहुणी काळ फुली कोटाने केली तत्काळ म्हणून कैद झाली तहामाला पडली चिंता याची देवाला बनले देव स्वतः व्यस्कर कुळधान्याचे दिले भरपूर दहाने हार देते राजाची लाज राखी तू देव भक्ताची गौरवशाली महाराष्ट्राची मंगळवीर भूमी संतांची मंगळवीर भूमी संतांची मंगळवेळ भूमी संतांची मंगळवेळ भूमी संतांची चोखबा देव ह्याच गावाचा तयाला ध्यास होता देवाचा एका ढासळच्या बुरुजाचा परिमृत्यूची त्यावरी आली चंद्रभागे गिरी दहन गेले
वृक्ष या वया गेले 3 दिवसाची असे प्रेताची कळेना राख कुठली चोक्याची केली मग युक्ती नामदेवान हराशी लावणी येते कान विठ्ठल मंत्र नित्य हाताचा पाडातून ध्वनी येई चोक्याचा आणि निवडून तिने चोक्याची समाधी बांधली त्या भक्ताची गौरवशाली महाराष्ट्राची मंगळ वेळ भूमी संतांची मंगळ वेळ भूमी संतांची मंगळ वेळ भूमी संतांची मंगळ वेळ भूमी संतांची गोपाबाई होती शिलवान मंगळ वेळ गावाची शान एकदा झाले आकर्षण मोठे पुण्याला पाणी वेळे ना पोटे म्हणून भीर कणली सासऱ्यान म्हणे तुझे सुनेचे बलिदान सुन गोपीला हे कळलं सार सती झाल्यात झाली तयार हिरवी साडी चोळी नेसून कोरडी भीड गेली उतरून खरे क्षणात भीर पाण्यान पुन्हा राहिला तिचे तान भाग गेली सर्वांची अशी पुन्हा गोपबाईची गौरवशाली महाराष्ट्राची मंगळ वेळ भूमी संतांची मंगळ वेळ भूमी संतांची मंगळ वेळ भूमी संतांची मंगळ वेळ भूमी संतांची गौरवशाली महाराष्ट्राची लाग राखी तू देव भक्ताची गौरवशाली महाराष्ट्राची मंगळ वेळ भूमी संतांची 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 धन्यवाद. या कार्यक्रमाचे निर्माते चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांना एकदा जोरदार टाळ्यांच्या शुभेच्छा देऊ. आणि आज कोणाकोणाचे वाढदिवस आहेत हात वर करा. हे लहानपणी शाळेत टाकायचे वाढदिवस आहेत मला माहिती तेव्हा मी एवढा इंटरेस्ट घेतला नाही या वाढदिवसाला. आमच्या आईला म्हटलं जन्म कधी ह्या बा गणपतीच्या दिवशी पोटात काळा मारला मी तिथून तारीख मोजा त्यामुळे ते मला माहीतच नाही आहे. 1 जून आमच्या बापाला तर माहीतच नव्हतं कोणाचा तारीख कोणती म्हणून. दादाचा मृत्यू दिवस माहिती फक्त 23 जून. बरं काय असो वडिलांबद्दल मी एवढं सांगू शकतो कितीही खाल्लं तरी भूक भागत नाही कितीही पाणी प्यालं तरी तहान जात नाही पण प्रल्हाद शिंदेच्या आवाजाशिवाय तो पंढरीतला विठोबा सुद्धा जागा होतो. साहेब ते गाणं थोडक्यात गातो आणि शेवटची भैरवी घेतो थोडी. जिथे तिथे चाले तुझी बेईमानी दरले कुठे ते कलमा पुराण दरले कुठे ते कलमा पुराण वाचेना कोणी पोथी पुराण वाचेना कोणी पोथी पुराण होत असे तमाशा पूजेच्या ठिकाणी परमेश्वराने तुझी दुनिया दिवाणी धरतीवरी तू येई देवराया धरतीवरी तू येई देवराया मिळतील बघाया बुवा तिथे बाया सिनेमात गाते कीर्तनाची गाणी कीर्तनात गाते सिनेमाची गाणी परमेश्वराने तुझी दुनिया दिवाणी
रगडतात बिचारे किडे खोटा मंदिरात जायला कुणी ना पुशी मंदिरात जायला कुणी ना पुशी अरण्यार घडतया दर दिवशी अरण्यार घडतया दर दिवशी साधू आणि संत देवा बाग हल्लीचे लुटारून भामटे गल्लीचे साधू आणि संत देवा बाग हल्लीचे लुटारून भामटे गल्लीचे त्या दामोदरावाणी हे देवा त्या दामोदरावाणी कधी नाही उपवाशी या मोदरावाणी कधी नाही उपाशी अरण्यार घडतया दर दिवशी अरण्यार घडतया दर दिवशी अरे देवा तुझी दुनिया अशीर कशी देवा तुझी दुनिया अशीर कशी अरण्यार घडतया दर दिवशी अरण्यार घडतया दर दिवशी शेवटची भैरवी अंतरा थोडा होणार आणि प्रोग्राम समाप्त होणार आहे तिकडे तिकडे शोधी तुकारे फिरशी वेड्या परी वसे तो देव तुझ्या अंतरी 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 जिकडे तिकडे शोधी तुकारे जिकडे तिकडे शोधी तुकारे फिरशी वेड्या परी वसे तो देव तुझ्या अंतरी 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 सरिते काठी डोंगराची संत ऋषी मुनी प्रभु गुण गाते सरिते काठी डोंगराची संत ऋषी मुनी प्रभु गुण गाते या विश्वाचा जो निर्माता या विश्वाचा जो निर्माता गात असे श्रीहरी वसे तो देव तुझ्या अंतरी 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 असेल इच्छा जर मुक्तीची आस धरावी सद्भक्तीची असेल इच्छा जर मुक्तीची आस धरावी सद्भक्तीची वाट सर्वोही आत्महिताची वाट सर्वोही आत्महिताची आज या
वसे तो देव तुझा वसे तो देव तुझा वसे तो देव तुझा वसे तो देव तुझा जिकडे तिकडे शोधे तुकारे जिकडे तिकडे शोधे तुकारे फिरशी वेळा परी वसे तो देव तुझा 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 धन्यवाद. दरम्यानच्या काळात आलेले आमचे मित्र श्रीकांत मुंबईकर यांचं मनपूर्वक स्वागत. साहेब आपल्याला पुन्हा एकदा आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो, निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आपले मित्र जरी डॉक्टर असले तरी ते मित्र म्हणूनच घरी यावेत, डॉक्टर म्हणून घरी कधीच येऊ नयेत अशी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि 1 जून पुढं काही बोलायला नको, कारण माझे 6 भाऊ आहेत, त्याच्यापैकी 5 भावांची जन्मतारीख 1/7 आहे आणि साई मंदिरामध्ये तो आम्ही मगाशीच कार्यक्रम केलेला आहे. ठीक आहे. तर आज ज्यांचा वाढदिवस आहे ते आदरणीय वंदनीय, जरी वयानं लहान असले तरी खरोखर वंदनीय असे आहेत ते, कारण त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की खरोखर त्याला तोड नाही आहे. असं म्हणतात की दिव्यानं दिवा लावत गेला की एक छानशी दीपमाला तयार होती, फुलाला फुल जोडत गेलं की एक पुष्पमाला तयार होते. त्याचप्रमाणे माणसाला माणूस जोडत गेला की माणुसकीचं नातं तयार होतं. तर हे नातं आपल्या महेंद्र शेटनी जपलेलं आहे आणि म्हणून सकाळपासून आपण बघतात अनेक लोक या ठिकाणी येऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत. मी देखील फक्त 4 ओळीमध्ये त्यांना शुभेच्छा देतोय. महेंद्र शेठ, व्हावे तुम्ही शतायुषी. महेंद्र शेठ, व्हावे तुम्ही शतायुषी, व्हावे तुम्ही दीर्घायुषी. आमच्या सगळ्यांच्या मनात एकच इच्छा, आमच्या सगळ्यांच्या मनात एकच इच्छा आणि वाढदिवसाच्या तुम्हाला अब्जावधी शुभेच्छा, अब्जावधी शुभेच्छा, अब्जावधी शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो. त्यांनी महेंद्र शेठ घरत यांची ही सुसज्ज वास्तू स्थापन्य केली. या दोन्ही मंडळींचं स्वागत थोडक्यात करण्यात येईल. मी महेंद्र शेठ घरत, रवी शेठ पाटील, डॉक्टर राऊत, मिलिंद पाडगावकर, नंदराज मुंगाजी, उत्तम कोळी, डॉक्टर वैभव मोकळ, डॉक्टर सागर ठाकूर आणि सिद्धार्थ कौशिक आणि आमचे अलिबागचे राजाभाऊ ठाकूर हे आलेले आहेत. त्यांना सर्वांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते आपण ह्या दोन्ही सांस्कृतिक कार्यक्रम एकेकाच्या शुभ हस्ते आपण सर्वांचा सन्मान करायचा आहे. दुसरा नाव आहे संग्राज प्रल्हाद शिंदे, त्यांचे बंधू, यांचं सुद्धा. एक मिनिट समोर आहे. हॅलो. सर्व सन्मान्य विनंती आहे. रवी शेठ पाटील साहेब, आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. शाल आणि शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान. संग्राज प्रल्हाद शिंदे, त्यांचेच बंधू. रवी शेठ पाटील यांच्यातर्फे साई देवस्थानतर्फे आजचे दोघांचाही सन्मान साई देवस्थानातर्फे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा. संग्राज प्रल्हाद शिंदे यांचा सन्मान. संग्राज प्रल्हाद शिंदे यांचं रवी शेठ पाटील. आपण सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपल्या एकेकाच्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. चला.
पहिल्यांदा सर्व कलाकार या आहेत. त्याच्यानंतरचं पुढचं नाव आहे शुभा माने, गायिका. कविता ते आहेत ना, आणि त्यांच्या शुभ हस्ते त्या गायिकेचं करायचं आहे. शुभा माने यांचा सन्मान. त्याच्यानंतर सिंथेसायझर वादक विकास तांबे यांचं सुद्धा राजाभाऊ ठाकूर आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. सिंथेसायझर वादक या समोर या, राजाभाऊ ठाकूर. नंतर अक्षय गोडसे. नंदराज शेठ मुंगाजी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते अक्षय गोडसेचा सन्मान करायचा आहे. जय शेलार. चला पुढे. मिलिंदजी पाडगावकर. डॉक्टर राऊत यांच्या शुभ हस्ते. पुढचं नाव विकास सोनवणे यांचा सुद्धा सन्मान. पुढचा सन्मान करतील अप्पा तळी. आता ही जी सिद्धविनायक वास्तू दिसते त्याचे आर्किटेक्चर आहेत सचिन दुबल यांनी पुढे यायचं आहे. सचिन दुबल, जयदेव संजू कॉन्ट्रॅक्ट हातात घेतलेले आहेत आता सध्या. जयदेव संजू, हिरा महेश, प्रकाश कांबरे. हिरा पण कॉन्ट्रॅक्टर आहे. महेश टाईल्सचं काम केलेलं आहे. प्रकाश कांबरेने इलेक्ट्रिशियन आहे. ओमप्रकाश कार्पेंटर आहे. यादव POP काम केलेलं आहे. कानाने प्लंबरचं काम केलेलं आहे. रिंकू पेंटर आणि मस्के हे वेल्डर. ACचं काम केलं रामाने. आणि एकनाथ गार्डनचं स्लायडिंगचं काम केलं विजय यांनी. या सर्व मान्यवरांना विनंती केली एकेकाचा सन्मान करायचा आहे. बडी गुरुजींच्या हस्ते पण एक कार्पेंटर किंवा इलेक्ट्रिशियन आहेत त्यांचा सन्मान होतोय. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हे जे वास्तू निर्माण झालेले आहे या सर्व वास्तूचे जे आर्किटेक्चर, कॉन्ट्रॅक्टर, इलेक्ट्रिशियन, कार्पेंटर सर्व जे सर्वांनी काम हातभार लावले त्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावर करण्यात येत आहे. चला आणि ह्या कार्यक्रमासाठी जे डेकोरेशन केलेलं आहे सर्व स्क्रीनवाले, साऊंड सिस्टीम आलात. एकही भाषण झालं नव्हतं, तो गुरुजींचाच भाषण झाला. विदाऊट भाषण पहिला महेंद्रचा कार्यक्रम झाला. विषय असा आहे, 20 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही वाढदिवस एक साजरा केला तेव्हा 1 जून साजरा करण्याची हिंमत ती महाराष्ट्रामध्ये कोणाची नव्हती. कारण एका गावामध्ये 90% लोक 1 जूनचे असतात. आता आई अंगठाबरोबर तरी वडील आमचे शिकलेले होते, भाऊ मोठे होते, काही काहींच्या तारखा आमच्या पण असतील. परंतु त्यावेळेला आपण एक राजकीय लोक का वाढदिवस. आता तुम्ही या 1 जूनची जाहिरात ABP माझापासून गेली 15 वर्ष तरी आम्ही देतोय. तेव्हा फक्त महेंद्रवरची असायची. आता 100 जाहिराती येतात. सुरेश खाडे मंत्र्याची आली, भरत गोगावलेची आता एकनाथ शिंदेचा राईट आहे, आता पुढचा मंत्री होणार आहेत त्यांची आली. अनेकांच्या पाहतो. मला तर हजारो लोक असे बोलले, कधी आमच्या पोरांनी बायकांनी आमचे वाढदिवस साजरे केले होते महेंद्रचे, तुम्ही सुरू केल्यानंतर
तुमचे फोटो बघून आम्हाला ॲटलिस्ट घरी आता केक तरी आणायला लागले आणि आज घरोघरी वाढदिवस साजरा व्हायला लागला. गुरुजी आज आद्य क्रांतिकारक तुम्ही बोलले तरी हरकत नाही. आज तुमचं का वाढदिवस साजरे व्हायला लागले भावांचे किंवा का बोलायला लागले लोक? पूर्वी जरा खोटीच आहे, कशाला करताय? आपण तो पायंडा मोडला का? जरी त्यावेळी आमच्या वडील अशिक्षित असतील परंतु आमच्या ज्या तारखा मास्तरनी लिहिल्या असल्या. आज शेवटी मी इंटरनॅशनलला लिडरशिप करतो, जेव्हा मी जगाचा व्हाईस चेअरमन आहे, मी जगभर भाषणं देतो, ते जन्मतारीख विचारत नाही, ते भाषण ऐकतात. महेंद्रच्या 250 संघटना आहे, प्रभुत्व आहे, पोर्ट्सवर आहे, वेअर हाऊसिंगवर आहे आणि जे कामगार ते लंडनवाले आमच्या ऑफिसांनी घरी येऊन बुक बघतात आणि सगळ्या प्लेसेसला जातात, काही रात्रंदिवस काम करतात आणि म्हणून ते आम्हाला अप्रिशिएट करतात. कामात, तारखेत, नावात आणि राजकारणात नसं. आता राजकारण सगळ्यांनी विचारलं मला, गुरुजी एवढे खर्च करताय, एवढे ॲम्ब्युलन्स देताय, एवढे मंदिरांना पैसे देताय, म्हणजे तुम्ही तयारी करताय, तर काय कुत्रा बित्रा चावला नाही मला. 2014ला वयाच्या 49व्या वर्षी मी जाहीर केला की आयुष्यात कुठली निवडणूक लढणार नाही, परंतु माझं आयुष्य हा जनसेवेसाठी गेला पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी मी करतो. 1 रुपयाची अपेक्षा लोकांच्या मी पाया पडा पण येणार नाही, मत द्या मला आणि काय नाही, जे उभे राहतील त्यांना मी पाठिंबा देणार. पण आपला सोच जी आहे की आपण आपला जो आहे आपला आयुष्य जाताना घेऊन काय आलो नव्हतो, चप्पल नव्हते आम्हाला 10वीपर्यंत, आम्ही असे शिकलो. हे यांना माहीत आहे, हे ऑफिसर होते, हे शेलगरला आले तर लोकांना चप्पल्या 90% लोकांना नव्हत्या. पहिली 540 यांनी दिली, पहिली SD गाडी या माणसानं दिली, पहिली जिप्सी या गावाला या माणसानं दाखवली. आता म्हणून त्याला घेऊन गेला, पण या गावाला पैसा दाखवण्याचं काम हे DK माले साहेब जे आमचे मित्र आहेत, मोठे बंधू आहेत, त्यांनी दाखवला. हे जिप्सी घेऊन यायचे, हे जीप 540 घेऊन यायचे, हे पैशांची गाडी भरून जीप भरून पैशांची येणारा गावात माणूस मातीचे पैसे वाटायला कॉन्ट्रॅक्टर जे साई कन्स्ट्रक्शन म्हणलं या माणसाने बनवला. अशी आम्ही परिस्थिती पाहिली. आता आपण होतो आम्ही कर्मवीर अण्णांच्या संस्थेत शिकलोय, आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला दिली पाहिजे. कोण उपाशी राहता कामा नये. आपल्या बापाचे पैसे नाही वाटतो आम्ही कुठं ॲम्ब्युलन्स देतो, मंदिरांना देतो, तर काय तुकाराम शेठची प्रॉपर्टी काय विकून मी देत नाही. आणि शुभांगी लागणार तुम्हाला 25% हिस्सा दिला आहे, 25% माझा आहे, तो जनतेसाठी आहे, तो संपला तर कमवायची माझी ताकद आहे. आणि ती नाव बघा, घराचं नाव सुखकर्ता आहे, हे सिद्धिविनायक आहे. ज्यावेळेला आम्ही रिन्युएशनला गेलो, हाच आर्किटेक्ट होता, रिन्युएशन करताना सांगितलं 2 कोटी खर्च आहे, कुणाला बोला आपण नवीन बनवूया. तो मला 1 वर्षात होत नाही. रामशेठ पण बोलले होते 2.5-3 वर्ष लागतील करायला. म्हणजे बाहेर येऊन त्याला दाखवायचं नाव काय आहे, सुखकर्ता आहे. मग हा परमनंट आहे, आपण इथे येत नाही, काय झालं आपल्याला तर आतमध्ये पण आणत नाही. आणि हा परमनंट आहे. 1 वर्षात नाही 13 महिन्यात आम्ही घर बांधला, रेकॉर्ड टाईममध्ये घर बांधला. आणि हाच आर्किटेक्ट आहे. त्याचा आर्किटेक्ट आता सिद्धिविनायक त्यांनी बांधलं, रिसॉर्ट तो बांधतोय, सगळे आता या कामगारांचे बंगलेसुद्धा ते आमच्या अधिकाऱ्यांचे तो बांधतोय. मी काम 1 नंबर केला. पण त्याच्यापेक्षा जे आम्ही काय बनवला त्याच्या 70% दानामध्ये गेलेला आहे. कधी हात आखडता घेतला नाही. आणि म्हणून लोकांची लाईन असते. वर्षाला 300-400 नोकऱ्या द्यायचा संकल्प आहे. जे कोण गोरगरीब त्यांना मदत करता प्रयत्न करतोय. आणि वाढदिवस कार्यक्रमामध्ये एक अन्नदान झाला पाहिजे, लोक आले पाहिजे, जेवले पाहिजे. आता प्रल्हाद शिंदेच्या भावाचा फक्त नाव सांगितला, मी सांगितला प्रल्हाद शिंदेना आम्ही ऐकायला त्या शेतांमध्ये बसायचो ज्याच्यामध्ये बसता येत नाही, जिथं आम्हाला हे मनोविनू सगळे बसलेले असायचे, अख्खा गाव जायचा. तर अशा त्याचा मुलगा गातोय तर मी निश्चितपणे बोलवलं पाहिजे. आणि आज डिक्टो प्रल्हाद शिंदे गातात असं वाटलं, अतिशय चांगला समाधान झाला. दरवर्षी पर्वणी राहणार आहे. जसं आपण आता दिवाळी पाठ आम्ही ठेवतो, नानांनी सांगितलं आर्य आंबेकरला बोलू, कुणाला पण बोलव, पण चालू ठेव, लोकांना गाणी ऐकू दे. शेलगरकरांनी जर कीर्तन लावला तर ट्रॅफिक पोलीस बोलायला लागतात. 12 लोक हे गावात कीर्तनाला जमत नाही. साई मंदिर एवढा मेहनत करून आम्ही बांधली, आरतीला जाते तर थापा मारतील कोपऱ्यावर बसून, पण ते आरतीला कोण जाणार नाही. देव धर्म उपवास कुठला माहीत नाही. या बाया ज्या आमच्या सगळ्या अर्धांगिनी आल्या त्या उपवास धरायला लागल्या म्हणून यांना सोमवार गुरुवार माहीत झाला, नाही तर यांना आयुष्यात उपवास माहीत नाही. संकष्टी ही कधी धरली नाही, यांना गोपालकाला कधी नाही. कारण भगतसाहेब आमचे नेतेच 12 महिने मटण खायचे, त्याच्यामुळं आम्हाला काय देव धर्म नाही. आणि आज मी सांगतो गुरुवार जर कोण काही दिला त्यामध्ये आज पूर्वीचा पक्ष शेका पक्षात होतो मी, तो कम्युनिस्टांचा पक्ष. देवी पाटील देव मानत नव्हते, एन डी पाटील दत्तूशेर मानत नव्हते आणि मिळेल ते खायचे. तर मला पण उपवास काय असं मी सांगतो काँग्रेसमध्ये असलो तरी. पण आपण बाकी तात्पर्य सोडून द्या, म्हणजे आम्ही सगळा खाणार आहे. काही उंदरांपासून काही ठेवलेलं नाही गावाच्या लोकांनी. आतापर्यंत सुधारले पैसे आमची वाढवण्याची पुण्य आहे. 500-600
प्लॉट आले, 500-700 कोटीची प्रॉपर्टी आली असेल या गावामध्ये, म्हणून बंगले आहेत. पण हा गाव कसा बनवला आहे, पाणी रस्त्यावर दिसणार नाही, शिस्तीत आणि त्याला काय म्हणू, पुढं कोणाचा वॉल कंपाऊंड येणार नाही. आणि हा 1 कोटीचे नुसते गेट टाकलेत. इथं तुम्ही पाहताय जिम आपण जी काढली, AC जिम फ्री ऑफ कॉस्ट, 2500 स्क्वेअर फीटची, 1 रुपया लागत नाही. AC हॉल आहे, डोहाळे जेवण, तुमचे वाढदिवस, लग्न, इथं 1000 खुर्च्या लागतात. गावाला कुठल्याही कार्यासाठी 1 रुपया लागत नाही. तुला आता पाणी सोडण्याचे पैसे, गाव स्वच्छतेचे पैसे, या सगळ्या गोष्टी, गावाचा खर्च सुद्धा याच्यातून चालतो. केले रामशेठ विवेक पडला, सगळ्यांना मंदा मतले गणेश नागांना बोलवले, ज्याला आम्ही केलंय, आधी करून दाखवलंय, आता करा. एकाही पुढाऱ्याने असा गाव केलेला तुम्ही उरण पनवेल नाही तर रायगडमध्ये दाखवा, त्याला 1,100% मी तुम्हाला देईन. महाराष्ट्रामध्ये असा गाव मिळणार नाही का जिम फ्री आहे, लग्न फ्री आहे, सगळी कार्य फ्री आहे. हा एकमेव गाव आहे. आणि गाव बघा सुंदर किती आहे. ते 21व्या शतकातलं शहर बोलतात आपले सिडकोवाले, त्यांचे कॉलनीतले लोक हे रस्ते बघायला येतात, हा गाव बघायला येतात. आणि अशा प्रकारचा गाव बनला आणि सगळे बनवायचे. 5-7 गावांना मैदानं दिली. DB पाटलांचा काम जो आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. गुरुजी आपण आलेत, प्रेमाने सगळे आलेत आणि चांगले गायक भेटले. असे दरवर्षी येत जा. हा दरवर्षी उपक्रम करायचा आपण जाहीर केलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.